नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चालू घडामोडी हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कुठल्या ना कुठल्या परीक्षामध्ये कमीत कमी 10 प्रश्न व जास्तीत जास्त 25 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या भागाकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं असतं. तर चला मग या ठिकाणी आपण एक एक प्रश्न बघूया. अयोध्याचे रेल्वे स्टेशनचे नाव बदलून कोणते नाव देण्यात आले आहे? अयोध्याधाम. अयोध्या येथील विमानतळाला कोणते नाव देण्यात आले आहे? महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ. केंद्रीय राखीव पोलीस दल CRPFच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? अनीश दयाल सिंह. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या CISFच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? नीना सिंह. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती होणाऱ्या नीना सिंह या कितव्या महिला आहेत? पहिल्या. परकीय गुंतवणूकदारापैकी देशात कोणत्या राज्याला सर्वाधिक पसंती दिली आहे? महाराष्ट्र. एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2023 या काळात महाराष्ट्र राज्यात किती कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक झाली आहे? 1,83,924 कोटी. देशातील एकूण विदेशी गुंतवणुकीपैकी महाराष्ट्र राज्याचा वाटा किती टक्के आहे? 30%. जगात शास्त्राच्या निर्यातीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? अमेरिका. जगातील एकूण शस्त्र निर्यातीत अमेरिकेचा वाटा किती टक्के आहे? 40%. विजयकांत यांचे निधन झाले. ते कोणत्या राज्यातील नेते आणि प्रसिद्ध अभिनेते होते? तामिळनाडू. प्रसिद्ध तामिळ अभिनेते आणि नेते विजयकांत यांचे निधन झाले. कोणत्या राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते? DMDK. कोणत्या देशाची राजधानी अबुधाबी येथे स्वामी नारायण यांचे मंदिर बांधण्यात आले आहे? UAE. UAEची राजधानी अबुधाबी येथे बांधण्यात आलेल्या स्वामीनारायण यांच्या मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? नरेंद्र मोदी. इस्रो कशाचा अभ्यास करण्यासाठी एक्सपो-60 मोहिमेचे प्रक्षेपण करणार आहे? कृष्णविवर. इस्रोद्वारे कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या
पोस्ट शॉट मिशनचा कालावधी साधारण किती वर्ष असणार आहे? 5 वर्ष. इंडो तिबेट पोलीस दलाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राहुल रसगोत्रा. 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 कुठे होणार आहे? नाशिक. प्रबीर मजुमदार यांचे निधन झाले. ते कोणत्या भारतीय खेळाशी संबंधित होते? फुटबॉल. देशातील पहिला मध महोत्सव 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? महाराष्ट्र. कोटक महिंद्रा बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? CS रांजन. विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणत्या डिग्रीची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे? MPhil. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने कोणत्या संघटनेवर बंदी घातली आहे? मुस्लिम लीग जम्मू काश्मीर. चॅट जीपीटीच्या धर्तीवर देशात कोणते तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे? भारत जीपीटी. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या कार्याध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? संजीव खन्ना. संयुक्त जनता दल पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? नितीश कुमार. 67व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा कुठे पार पडल्या? अकोला. 67व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत कोणत्या राज्याने सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकली आहे? महाराष्ट्र. सदुसष्टव्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक किती सुवर्ण पदके जिंकली आहे? 8. सदुसष्टव्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत हरियाणा राज्याने किती सुवर्ण पदके जिंकली आहे? 7. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पुरस्कार रकमेत किती टक्के वाढ करण्यात आली आहे? 13%. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पुरस्काराची रक्कम एकूण किती कोटी रुपये करण्यात आली आहे? 488. कोणत्या राज्याच्या उल्फा या बंडखोर संघटनेने केंद्र सरकारसोबत शांतता करार केला आहे? आसाम. उल्फा या आसाम राज्याच्या बंडखोर संघटनेने कोणाच्या उपस्थित केंद्र सरकारसोबत शांतता करार केला आहे?
अमित शहा. उल्फा ही संघटना कोणत्या वर्षापासून स्वायत्त आसाम राज्याची मागणी करत आहे? 1979. कोणत्या राज्यात 50व्या वर्षी निवृत्ती वेतन मिळणार असल्याची घोषणा तेथील राज्य सरकारने केली आहे? झारखंड. झारखंड सरकारने कितव्या वर्षी राज्यातील नागरिकांना निवृत्ती वेतन मिळणार असल्याची घोषणा केली आहे? 50. भारताने कोणत्या देशातील उच्चायुक्त म्हणून संतोष झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे? श्रीलंका. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या ठिकाणाहून 2 अमृत भारत आणि 6 वंदे मातरम एक्सप्रेसचे उद्घाटन करणार आहे? अयोध्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथून उद्घाटन करण्यात येणाऱ्या 6 वंदे मातरम एक्सप्रेसमध्ये महाराष्ट्र राज्यातील कोणत्या वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे? जालना मुंबई. उत्तर प्रदेशमध्ये किती हजार कोटी रुपयांच्या विकास कामाचे उद्घाटन अयोध्या येथून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे? 16,000. केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याज दरात किती टक्के वाढ केली आहे? 0.20%. केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेच्या सध्याच्या व्याजदरात 8% किती टक्के वाढ केली आहे? 8.2. कोणत्या राज्याच्या सरकारने मिशन ड्रोन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे? महाराष्ट्र. महाराष्ट्र शासन पुढील 5 वर्षात मिशन ड्रोन प्रकल्पांतर्गत किती जिल्ह्यात ड्रोन केंद्र स्थापन करणार आहे? 12. अमेरिकेच्या जनगणना विभागाच्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षात जागतिक लोकसंख्या किती कोटीने वाढली आहे? 7.5. कोळसा मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात एप्रिल 2023 ते डिसेंबर 2023 दरम्यान कोळशाचे उत्पादन किती दशलक्ष टन झाले आहे? 664.37. महाराष्ट्र राज्याचे नवीन सहकार धोरण ठरवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे? सहकार आयुक्त. महाराष्ट्र सरकारने राज्यातील किती बाजार समित्यांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे? 116. कमांडर डोंग जून यांची कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे? चीन.
देशाची वित्तीय तूट एप्रिल 2023 ते नोव्हेंबर 2023 कालावधीत किती लाख कोटीवर पोहोचली आहे? 9.6. देशाची वित्तीय तूट एप्रिल 2023 ते नोव्हेंबर 2023 कालावधीमध्ये देशाच्या वार्षिक उत्पन्नाच्या किती टक्के आहे? 50. व्हाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? एस जयशंकर. स्लिम ही चंद्रयान मिशन मोहीम कोणत्या देशाची आहे? जपान. भारतीय नौदल शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रतिबिंब असलेल्या नवीन गणवेश कधीपासून स्वीकारणार आहे? 1 जानेवारी 2024. जगामध्ये इलेक्ट्रॉन वस्तू निर्यात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? चीन. चीन देशाच्या इलेक्ट्रॉन वस्तू निर्यातीत जगाच्या किती टक्के वाटा आहे? 34. जगात इलेक्ट्रॉन वस्तू निर्यातीत अमेरिकेचा कितवा क्रमांक आहे? 7वा. ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत गोलंदाजीमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे? आर अश्विन. ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट गोलंदाजीमध्ये भारतीय खेळाडू आर अश्विन किती गुणांसह अव्वल स्थानावर आहे? 879. ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीतील अष्टपैलूमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे? रवींद्र जडेजा. ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीतील फलंदाजीमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे? केन विलियमसन. दक्षिण आफ्रिकेच्या सेंचुरियन क्रिकेट मैदानावर 2 कसोटी शतके झळकावणारा कोण पहिला विदेशी खेळाडू ठरला आहे? KL राहुल. ज्येष्ठ समाजवादी नेते प्राध्यापक शरद पाटील यांचे निधन झाले. ते कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित होते? धर्मनिरपेक्ष जनता दल. प्राध्यापक शरद पाटील यांचे निधन झाले. ते महाराष्ट्र राज्यातील कोणत्या मतदारसंघाचे 2 वेळा आमदार होते? मिरज. महाराष्ट्र सरकारने नवीन कोरोना टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे? डॉक्टर रमण गंगाखेडकर. कोणत्या देशाने स्वदेशीय बनावटी रॉकेट प्रणाली फतह 2ची यशस्वी चाचणी घेतली? पाकिस्तान. पाकिस्तान देशाने यशस्वी चाचणी घेतलेल्या फतह 2 रॉकेट प्रणालीची मारक क्षमता किती किलोमीटर आहे? 400.
कोणत्या देशातील ऑस्कर विजेता चित्रपटातील अभिनेता ली सून क्यून यांचे निधन झाले आहे? दक्षिण कोरिया. दक्षिण कोरियाचा अभिनेता ली सून क्यून यांचे निधन झाले. त्यांच्या पॅरासाइट चित्राला कोणत्या वर्षी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता? 2020. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या माहितीनुसार देशभरात परदेशी गुन्हेगारास कोणत्या देशातील गुन्हेगाराची सर्वाधिक नोंद झाली आहे? बांगलादेश. भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक्स समितीने किती सदस्याची समिती स्थापन केली आहे? 3. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? भूपेंद्र सिंग बाजवा. देशातील पहिल्या सायबर सुरक्षा समितीची स्थापना कोठे करण्यात आली आहे? चंदीगड. मुख्य सचिवांची तिसरी राष्ट्रीय परिषद 28 व 29 डिसेंबर रोजी कोठे आयोजित करण्यात आली आहे? नवी दिल्ली. सध्या चर्चेत असलेल्या गेलेफू स्मार्ट सिटी प्रकल्प कोणत्या देशाचा आहे? भूतान.